पितृपक्षामध्ये जी नैवेद्य थाळी असते त्यात बरेच पदार्थ असतात. तर हे सगळे पदार्थ वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच आपली नैवेद्याचं ताट हे वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी आपलं स्वयंपाकामध्ये काय-काय नियोजन करता येईल, काय टाईम मॅनेजमेंट करता येईल जेणेकरून आपली थाळी ही वेळेत पूर्ण होणार आहे. काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहे व कुठले-कुठले पदार्थ आजच्या थाळीमध्ये समाविष्ट केले आहे, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बऱ्याच टिप्स आहेत. गोल वडा कसा बनवायचा, त्यामध्ये होल कसं प्रॉपर आलं पाहिजे, हे सगळं मी यामध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी इथे मी बटाट्याची भाजी करते आहे. त्यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकडून घेतले. तर कांदा चिरला आहे, त्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर आलं व हिरवी मिरची हे मिक्सरला बारीक केलेलं आहे. कांदा फ्राय करून घेतला व उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून आपली बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. जेव्हा मी सकाळी बटाटा उकडायला ठेवला होता, त्यानंतर ह्या अळूवड्या बनवून घेतल्या. छान तयार केल्या, वाफवून घेतल्या व फ्रीजमध्ये 1 तासभर सेट व्हायला रोल ठेवून दिला. यानंतर आता ह्या कट करून घेतल्या. 1-1.5 तास तुम्ही अळूवडी फ्रीजमध्ये जर ठेवली तर छान कट होता. खूप फाईन कटिंग होते ह्याची आणि ह्या आपण नंतर तळून घेणार आहोत. तर आपल्या अळूवड्या पण उकडून तयार आहे. यानंतर मी आता इथे खीर करणार आहे. तर तांदळाची खीर करण्यासाठी तुपामध्ये चारोळी व बदाम घातलेले आहे. तर हे तांदूळ मी रात्रीच पाण्यामध्ये घातले होते आणि रात्रभर कपड्यावरती थोडंसं सुकायला ठेवले होते. सकाळी मिक्सरला बारीक केले आणि थोडंसं रवाळच बारीक केलेलं आहे हे. आता हे या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी इथे वेलची पावडर घातली आहे. दूध व पाणी मिक्स केलं आहे व ते यामध्ये घातलं आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेले तांदूळ छान तुपावर परतून घेतले होते. त्यानंतर गॅस बंद करायचा व त्यानंतरच यामध्ये दूध व पाण्याचं मिश्रण घालायचं. यामुळे यामध्ये गाठी होणार नाही. खीर बनवताना यामध्ये खसखस घालायची राहिली, त्यामुळे मी ही तुपामध्ये भाजून परत यामध्ये खसखस ॲड केलेली आहे. तर आता छान आपले खिरीला उकळी आलेली आहे. यामध्ये मी साखर घालून घेत आहे आणि परत एकदा छान उकळी येऊन देणार आहे. आता ही थोडीशी पातळ दिसते, परंतु थंड झाल्यानंतर ही खीर दाटसर होते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवू शकतात. आता आपण आमटीची तयारी करून घेऊया. यासाठी मी इथे कांदा, खोबरं, त्यानंतर लसूण, धने व आलं घेतलं आहे. 3-4 चमचे तेल घालायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळं करायचं नाहीये हे. लालसर गुलाबीसर रंगावरती हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे आता मी साईडला थंड करायला ठेवत आहे. तोपर्यंत आपल्याला जे पितृपक्षामध्ये 5 भाज्या करतात त्या मी करून घेणार आहे. आता इथे तेलामध्ये हिरवी मिरची व लसूण घालून घ्यायचं आहे. धुतलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे. थोडंसं मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटात भाजी शिजून जाणार आणि आता आपली इथे मेथीची भाजी तयार आहे. यानंतर लगेचच मी आता त्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरं घातलं आहे, हिरवी मिरची घातली आहे. इथे मिरची परतून झालेली आहे. यामध्ये आता थोडीशी हळद घालून घेऊया व धुतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी घालून घेऊया आणि छान परतून घेऊया. यामध्ये पाणी घालायचं नाहीये. छान वाफेवरती शिजणार आहे. थोडंसं मीठ घालून घेऊ. यानंतर झाकून 2-3 मिनिटांमध्ये आपण हे शिजवून घेऊयात. तर आपला इथं लाल भोपळा सुद्धा तयार झालेला आहे. आता आपण पुढची भाजी करूया. आता आपण दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घालूया, जिरं घालूया, थोडीशी हळद घालायची आहे आणि यामध्ये आपण गवारीच्या शेंगा घालून घेऊया. पितृपक्षामध्ये गवारीच्या शेंगा करताना त्या तोडत नाही, म्हणजे त्याचे तुकडे केले जात नाही. अख्ख्याच गवारीच्या शेंगा ह्या वाफवल्या जातात. तर गवारीच्या शेंगा वाफायला ठेवलेल्या आहेत, त्या सुद्धा तयार होतीलच. तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये इथे मी तेल, जिरं, हिरवी मिरची व लसूण घालून घेतलं आहे. थोडीशी हळद घालत आहे व त्यानंतर यामध्ये आपण भेंडी घालून घेऊया. भेंडी, भाज्या वगैरे जे आहे ते सगळं रात्रीच मी चिरून ठेवलेलं होतं. थोडंसं मीठ घालून छान परतून घेऊयात. 3-4 मिनिटांमध्ये आपल्या ह्या भेंडीची भाजी सुद्धा तयार होऊन जाते. तर इकडे माझ्या गवारीच्या शेंगा सुद्धा छान वाफवल्या गेलेल्या आहे. या ज्या 5 भाज्या करायच्या आहेत तर त्याची पूर्वतयारी मी रात्रीच केली होती. सगळं व्यवस्थित कट करून ठेवलेलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी करताना माझा वेळ वाचला व पटपट भाज्या तयार झाल्या. आता शेवटची 5वी भाजी म्हणजे आपण कारलं करणार आहोत. तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, त्यानंतर हळद घातली आहे आणि इथे आपण कारल्याच्या फोडी घालणार आहोत. गोल गोल चिप्स सारखं कट केलेलं आहे. थोडंसं लाल तिखट व मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये थोडासा गूळ सुद्धा आपण घालणार आहोत आणि छान वाफेवरतीच हे कारलं होऊ द्यायचं आहे. शक्यतो मी अशा काही भाज्या आहेत त्या स्पेशली मी ह्या लोखंडाच्या कढईमध्ये करते, त्यामुळे टेस्ट छान लागते. तर यानंतर आता दुसरी कढई ठेवून घेऊया. यामध्ये तेल, जिरं, मोहरी घालून घेऊया. हिरवी मिरची व
कढीपत्ता घालून या. ही तयारी आहे पंचामृत करण्यासाठी. तर पंचामृतसाठी इथे लाल तिखट, हळद, थोडासा गोडा मसाला व थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये हा चिंचेचा कोळ घातला आहे. तर चिंच सुद्धा मी आदल्या रात्री भिजत घातलेली होती. त्याचा पल्प वेगळा केलेला होता, म्हणजे कोळ वेगळा केलेला होता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपला हा टाइम वाचू शकतो. तर इथे चिंचेचा कोळ घातलाय, थोडंसं पाणी घातलं आहे आणि यामध्ये गूळ घालायचा आहे. गुळाची क्वांटिटी तुमचे चिंच कितपत आंबट आहे त्यावरती डिपेंड आहे. तर इथे यामध्ये घालण्यासाठी तिळाचा कूट, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट हा सुद्धा आदल्या दिवशी मी तयार करून असा काढून ठेवला होता. 2-2 चमचे इथे कूट मला बस झालाय. 2 चमचे तिळाचा कूट व 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. तर हे छान उकळून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं हे शिजून द्यायचं आहे. तर पंचामृत शिजल्याच्या नंतर जेव्हा आपण ताटावरती वाढतो तेव्हा ते पसरायला नको इतपत आपल्याला ते घट्ट पाहिजे, म्हणजे खूप घट्ट पण नाही व खूप पातळ पण नाही. तर छान आपलं पंचामृत शिजलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता मी आमटीची तयारी करते. जो आपण मसाला भाजलेला होता तो थंड झाला, तो मिक्सरला मी बारीक केला. तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता, इथे हिंग, हळद, लाल तिखट व घरचा इथे मसाला मी इथे घालत आहे. हा सोलापुरी पद्धतीचा मसाला आहे. याचाही डिटेल रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तिथून तुम्ही तो चेक करू शकतात. छान मसाला आहे, रेसिपी पण परफेक्ट दिलेली आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. थोडंसं मीठ घालून घेऊया. छान मसाला परतल्याच्या नंतर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला लागले होता ते सुद्धा पाणी मी यामध्ये घालते आहे. आमटी उकळली आहे. कोथिंबीर घालून घेऊया. छान आपली आमटी तयार झालेली आहे. आता पुढची तयारी म्हणजे पातोडी आपण करणार आहोत. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया व आता यामध्ये आपल्याला पातोडी करायची आहे. मिक्सरला जे मिश्रण बारीक केलं होतं ते घालून घेऊ, छान परतून देऊ. यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत हळद. हळद घातल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया छानपैकी व यामध्ये आता पाणी घालायचं आहे. आपल्याला किती प्रमाणात पातोड्या पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या. मीठ घालून घेतलेलं आहे. आमटी सुद्धा तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत. थोडं थोडं घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यानंतर मी यामध्ये ह्या रवीचा वापर करते. हे बीटर आहे, याचा मी नेहमी वापर करते. तर यामुळे गोळे अजिबात होत नाही. तर तुमच्याकडे पण जर असेल अशा प्रकारे रवी तर तुम्ही हे वापरू शकतात. इव्हन पिठलं बनवताना सुद्धा मी याचा वापर करते. तर आता इथे छान वाफवून द्यायचे 3-4 मिनिटं हे सगळं बेसन व ताटाला तेल लावून घेतलं आहे. छान इथं वड्या आपण पातोड्या थापून घेणार आहे. या वड्या करताना हाताला पाणी लावून छानपैकी थापून घ्यायच्या आहे. कोथिंबीर सुद्धा घालायची आहे व व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहे. हे थंड होऊ देऊया, साईडला ठेवूया. तोपर्यंत आता आपण कुकर लावून घेऊया. आपला स्वयंपाकाचा जवळपास अर्धा भाग तयार झालेला आहे. आता मी कुकरची तयारी करत आहे. तर इथे सकाळीच मी डाळ तांदूळमध्ये पाणी धुवून यामध्ये पाणी घालून घेतलेलं होतं व छान आपले डाळ तांदूळ भिजलेले सुद्धा आहे, जेणेकरून आपलं कुकर खूप लवकर तयार होईल. तर मी इथे कुकर लावून घेतलं आहे. वरण आणि भात यामध्ये मी करत आहे. आता आपण ताटामध्ये जे पातोड्याचं मिश्रण घातलं होतं ते सुद्धा छान थंड झालं आहे, सेट झालेलं आहे. तर असं पिझ्झा कटरच्या मदतीने मी इथे छान वड्या पाडून घेत आहे. बघा किती छान एकसारख्या आणि पातळ आपल्या बेसनच्या वड्या म्हणजेच पातोड्या तयार झालेल्या आहे. या आमटीमध्ये तुम्ही सर्व करताना घालू शकतात. तर आता यानंतर आपण पुढची तयारी म्हणजे आपल्याला उडदाचे वडे करायचे आहे. आता आपण उडदाचे वडे तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी महत्वाची टीप म्हणजे उडदाची डाळ ही फक्त 3 ते 4 तासच भिजत घालायची आहे. रात्रभर उडदाची डाळ भिजवायची नाही. असं केलं तर जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा वडे खूप जास्त तेल शोषून घेतात. तर असं होऊ नये म्हणून फक्त 3 ते 4 तास आधी तुम्ही ही उडदाची डाळ भिजत घाला. आता ही उडदाची डाळ मिक्सरला बारीक करताना फक्त यामध्ये मिरची घातली आहे. त्यानंतर बारीक केल्यानंतर यामध्ये जिरं व मीठ घातलं आहे. छान फेटून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातली आहे आणि आपलं हे मिश्रण तयार आहे. तर जेवणाच्या थोड्या वेळ आधी मी वडे बनवणार आहे. इथे मी कणिक सुद्धा मळून घेतलेली आहे. छान त्याच्या आपण पोळ्या करून घेतलेल्या आहे. तुमच्या भागात चपात्या म्हणतात का पोळ्या म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. यामधील कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला ते सुद्धा सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही टिप्स असतील त्या पण नक्की शेअर करा. भज्याची तयारी करून घेतो आहे. इथे कांदा कापलेला आहे. त्यामध्ये थोडा ओवा, मीठ, लाल तिखट, हळद घातली आहे. कोथिंबीर घालून घेऊया व यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया. आणि आता यामध्ये मी लगेच भजे करणार आहे म्हणून चिमूटभर सोडा घालत आहे. आणि जेव्हा आपण वडे करतो त्यामध्ये सोडा अजिबात घालायची नाही. उडदाच्या वड्यामध्ये सोडा घालायची गरज पडत नाही. जर तुम्ही छान फेटून घेतलं तर अजिबात सोडा घालायची गरज पडत नाही. आता इथे पापड, कुरडई मी तळून घेते. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. तेल जास्त क्वांटिटी आहे त्यामुळे मी आधी काय करणार आहे, पापड आणि कुरडई तळून घेणार आहे. तर आता माझे पापड, कुरडई तळून झालेले आहे.
पापड आणि कुरडई तळून झाल्यानंतर हे एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकतात किंवा कॅरी बॅगमध्ये सुद्धा बांधून ठेवू शकतात. म्हणजे जेवायला बसेपर्यंत पापड कुरडई हे छान कुरकुरीत असतील. तर आता आपण उडदाचे वडे बनवून घेऊया. परफेक्ट आकाराचे वडे बनण्यासाठी असं थोडंसं बॅटर बोटांवरती घ्यायचं आहे. अंगठा हा सेंटरला घालायचा आहे, ज्यामुळे वड्यांचं जे सेंटरचं होल आहे ते अगदी परफेक्टली गोल येतं. तर आता हे वडे एका साईडने झाल्यानंतर उलटे पालटे करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघितलं की कुठल्याही यंत्राचा किंवा पॉलिथिनचा वापर न करता किंवा हातावरती सुद्धा हे सेपरेट वडे मी थापले नव्हते, डायरेक्टली इथे तेलामध्ये सोडले होते. तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की वडे बनवून बघा. सेंटरचं जे होल आहे ते अगदी परफेक्ट येतं, यामुळे काहीही प्रॉब्लेम होत नाही. वड्यांचा आकार खूप छान होतो. तर हे प्रॅक्टिसने तुम्हाला नक्की जमेल. अजून इथे एक महत्त्वाची टिप मी तुमच्यासोबत शेअर करते. उडीद वड्यासाठी जी भिजवलेली डाळ आहे ती जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो तेव्हा ती अतिशय फाईन अशी बारीक करायची नाहीये. जसं आपण डोश्यासाठी बारीक करतो त्या पद्धतीने बारीक करायची नाहीये. थोडीशी जाडसर ठेवायची, त्यामुळे हे वडे कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने आपले वडे तळून झालेले आहे. छान क्रंची, कुरकुरीत, कमी तेलकट वडे तयार झालेले आहे. तर कुकर सुद्धा इथे थंड झालेला आहे. यामधली फक्त मी इथे डाळ बाहेर काढून घेते आणि कुकरमध्ये वाफ आहे त्यामध्येच हा भात मी झाकून ठेवणार आहे. जेवताना डायरेक्टली मी इथे कुकर उघडणार आहे. तर आता आपण डाळ करून घेऊया, म्हणजे वरण करून घेऊया. साधं वरण मी करणार आहे. डाळ छान घोटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण आपल्याला जितकं कन्सिस्टन्सी पाहिजे, घट्ट पातळ, त्यानुसार पाणी घालून घेणार आहे. पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये मी हळद घालत आहे, हिंग घालत आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊया व चवीसाठी थोडासा गूळ घालून घेणार आहे. तेलाची वगैरे किंवा तुपाची फोडणी करायची गरज नाहीये. साध्या पद्धतीने मी हे वरण करत आहे. तर वरण सुद्धा इथे छान उकळलेलं आहे. आता आपल्याला भजे आणि अळूवड्या तळून घ्यायच्या आहे. नैवेद्य दाखवण्याच्या काही वेळ आधी, म्हणजे जेवणाच्या काही वेळ आधी आपण इथे भजी व अळूवडी तळून घेणार आहोत. त्यामुळे ते गरम गरम आपल्याला वाढता येईल. आता आपण अळूवडी तळून घेणार आहोत. आपले भजे सगळे बनवून रेडी झालेले आहेत. तर अळूवडी नेहमी बनवताना यामध्ये आपण जे बेसनचं मिश्रण असतं त्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. कधी कधी अळूची पानं ही खाजरी असतात, तर घशाला खवखवू नये म्हणून यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालायचा आहे. इथे अळूवडी जेव्हा आपण तळतो तेव्हा हलक्या हाताने उलटपालट करायचे आहे. खूप हलवायचं नाहीये, नाहीतर मग त्या उघडतात किंवा त्याचे पानं सेपरेट होतात. तर असं होऊ नये म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे अळूवडी उलटपालट करून छान खमंग तळून घ्यायची आहे. तर आपली अळूवडी सुद्धा तयार झालेली आहे. आता इथे आपल्या सगळ्या भाज्या सुद्धा तयार झालेल्या आहे. अगदी कमी वेळेत सगळं नियोजन कसं करायचं, वेळ कसा वाचवायचा व काय पूर्वतयारी करायची, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आता आपण ताट वाढून घेऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुमच्या भागामध्ये अजून कुठले पदार्थ पितृपक्षाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये केले जातात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. कुठली रेसिपी जास्त आवडली किंवा अजून तुमच्याकडनं काही सजेशन किंवा टिप्स असतील तर त्या चांगल्या विचारांची देवाणघेवाण आपण कमेंट बॉक्समध्ये करूयात. आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही पारंपरिक पदार्थाची रेसिपी हवी असेल किंवा व्हिडिओ हवा असेल तर ते पदार्थ सुद्धा मला कमेंटमध्ये सुचवा, म्हणजे त्यावरती आपल्याला डिटेल रेसिपी व्हिडिओ घेऊन येता येईल. तर आपलं छानपैकी इथे ताट वाढून तयार झालेलं आहे. पंचामृत सुद्धा इथे मी वाढून घेत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला सुद्धा खूप प्रेरणा मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा.